नमस्कार सर्वांना, मी प्रेमा तासगावकर, ऑप्टोमेट्रिस्ट आहे। गेली 30 वर्षे या फील्डमध्ये मी काम करते। महाराष्ट्रातील घराघरापर्यंत मला हे नॉलेज पोचवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक लोकांना आपल्या डोळ्याचं वेळीच चेकअप करून आपली नजर आपण कशी वाचवू शकतो हे समजेल, म्हणून मी हे नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर करत आहे। कालच्या व्हिडिओत बघितलं की डोळ्याचे बरेचसे आजार असतात, तर त्यातले मी फक्त 2 कॉमन जे आहेत, जास्त प्रमाणात असतात ते सांगणार आहे तुम्हाला। त्यातले आहे एक मोतीबिंदू आणि दुसरा आहे काचबिंदू। मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्ट। त्याच्यामध्ये आपला जो डोळ्याचा लेन्स आहे, म्हणजे हा डोळा नॉर्मली आपला असा असतो बघा, त्याच्यामध्ये हा लेन्स जो दिसतोय तुम्हाला, हा लेन्स जो आहे वयानुसार पांढरा होत जातो, म्हणजे त्याची क्षमता कमी होत जाते बघण्याची आणि तो पांढरा होतो। मग त्यावेळेला काय होतं, आपल्याला म्हणजे असं म्हणजे चष्म्याचा नंबर लावून पण व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढी विजन भेटत नाही, सॅटिस्फॅक्शन नसतं। त्यावेळेला आपण याचा उपाय म्हणजे एकच आहे की ऑपरेशन करून हा काढावा लागतो आणि त्याच्या जागी दुसरा नवीन लेन्स बसवावा लागतो। त्याच्यामध्ये त्रास असा होतो की तुम्हाला म्हणजे काही जणांना रात्रीचा दिसत नाही, तर काही जणांना दिवसा दिसत नाही, काही जणांना रात्री आणि दिवसा दोन्ही दुर्कटच दिसतं दोन्ही वेळेला। तर असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही वेळेस डोळ्याच्या डॉक्टरकडूनच हे चेकअप करून घ्या, कारण याच्यामध्ये कॅटरॅक्टमध्ये कसं 4-5 प्रकार असतात। कुठच्या प्रकारचा हे बघावं लागतं, किती तुमचं ग्रेड आहे ते बघावं लागतं आणि त्या हिशोबाने मग ते डॉक्टर तुम्हाला सांगतात। आणि लेन्स तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर त्या लेन्सचा प्रॉपर नंबर काढला जातो, ज्याला ए स्कॅन म्हणतात। त्याच्या थ्रू हे डोळ्याचा तुमच्या लेन्सचा प्रॉपर नंबर काढून त्या नंबरचाच लेन्स तुम्हाला बसवतात, जेणेकरून तुमची नजर परत व्यवस्थित दिसते तुम्हाला, म्हणजे जसं पहिल्यासारखं दिसत होतं तसं दिसतं। त्या नंबरचा लेन्स जर टाकला ऑपरेशन करून, तुम्हाला जशी पहिली तुमची नजर होती तशी दिसायला लागते। आणि काही दिवस थोडा काळजी घ्यावी लागते आणि म्हणजे जपावं लागतं डोळ्याला, जवळ साधारण 1 महिना जर काळजी घ्यावी लागते आपल्याला डोळ्याची। त्याच्यानंतर मग ते आपण नॉर्मल पहिल्यासारखं बघू शकतो, म्हणजे दिसतं तेव्हाच। आता तर लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये एवढं चांगल्या मशीन निघाल्या आहेत की 5 मिनिटात ऑपरेशन होतं, 10 मिनिटामध्ये सगळं होऊन जातं ऑपरेशन वगैरे, 5-10 मिनिटांमध्ये, आणि अर्ध्या तासात तुम्हाला घरीही पाठवतात। काही डॉक्टर तर पट्टी लावत नाही। आणि लेन्सचे पण खूप प्रकार असे आहेत जे तुम्हाला जसं इंडियन इम्पॉर्टेड जसं पाहिजे तसं तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि घेऊ शकता। त्याच्यामध्ये तुम्हाला काही लेन्स असे आहेत की तुम्ही जर बसवले तर तुम्हाला लांबचं जवळचं दोन्ही चांगलं दिसतं। नॉर्मली सिंगल असतात लेन्स, म्हणजे फक्त लांबचं दिसतं, जवळचं चष्मा लावावा लागतो। तर काही लेन्स असे आहेत ज्याला मल्टीफोकल लेन्स म्हणतात, ते लावले जर तुम्ही डोळ्यामध्ये तर त्या तुम्हाला लांबचंही चांगलं दिसतं आणि जवळचंही चांगलं, त्यामुळे वरती चष्मा परत लावायची काही गरज लागत नाही। तर असं हे कॅटरॅक्टचं असतं, म्हणजे मोतीबिंदूचं, जे ऑपरेशन करूनच हे होतं, म्हणजे लेन्स काढूनच दुसरा बसवावा लागतो आणि मग आपल्याला चांगलं दिसतं। तर अजून अशीच माहिती ऐकण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माहिती आवडली तर शेअर करा आणि हो, कमेंट्स करायला विसरू नका।